शिल्लक आहे. धावा आहेत धापलकावरती 41 41 धावा धापलकडे. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज दीप दीप लोंढे. शेवटचं षटक हाताळण्याचे. दुसऱ्या बाजूला विशाल. आजचा संपूर्ण दिवस ज्याने गाजवलाय, संडे पूर्णपणे हाऊसफुल केलाय असा खेळाडू आहेत तो विशाल. असंही कामावर जाणाऱ्या माणसाला विचारलं तर बाबा संडे असतो काय, ते त्या पॅकेट सारखा असतो, चिपच्या पॅकेट सारखा. खोलल्यानंतर माहिती पडतो अर्धा पहिलाच संपलाय. असा संडेचा दिवस आहे संडे. ऑफस्टमच्या बाहेर बीट केलं गेलं होतं. टप्पा रोखला होता. ऑफस्टमच्या बाहेर कट करायचा होता चेंडूला. दूरवरती ठेवला होता. पहिला चेंडू निर्धाव. धावा झाल्या धापलकावरती 41 41. आणि त्याचं कारण काय असतं, कारण रविवारी आपण उशिरा उठतो. आपल्याला माहिती आहे सुट्टीचा दिवस आहे. नेहमी 6 वाजता उठणारा माणूस 9 किंवा 10 वाजता उठतो आणि मग तयार लागतो. त्यावेळेला तो अर्धा दिवस संपलेला असतो. पहिल्या चेंडूवरती डॉट बॉल धापलका धाबा 41 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा आपल्या आवडत्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बॅटपर विशाल जाधवची खेळी संपुष्टात आणि दीप लोंढेनं महत्वपूर्ण यश प्राप्त केलंय. मोठा बळी प्राप्त केलाय. मोठा मस्सा गळायला लागलाय. आउट. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. विशालनं पुन्हा एकदा त्याच पद्धतीने सुरुवात केली. 41 धावा. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावा आहे धापलकावरती 41 41. ॲज युजल जो स्टार्ट द्यायचा होता, फ्लाइंग स्टार्ट द्यायचा होता, तो स्टार्ट विशालनं केलाय. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत फिरोज. मागच्या मॅचचा हिरो, मागचा मॅचचा सामनावीर, गेम चेंजर खेळाडू ठरला होता फिरोज. बिल्कुल रोज ऐसे मौके नहीं आते, लेकिन फिरोज ने जो मौका आया था उस मौके को भुनाया था. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. दीपी आपला खेळ दाखवतो, आपलं कॉन्ट्रीब्युशन देतोय. महत्वाचा विकेट त्याने देखील प्राप्त केलाय. स्ट्रायकर एंडला फिरोज, गोलंदाजी मार्कवरती दीप. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता, पाठीमागे गेला. बॅकफुटला खेळलाय तोपर्यंत डीप वरती शपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव या चेंडूवरती पूर्ण आहे. धावाच्या सर्वात गडी बाद. वन शॉट. एक तर धावा झाल्यात, वन शॉट. याचा बहुत क्रुशियल मुकाबला फाइनल के मैच आप देख रहे हैं। विराट प्रतिष्ठान बनाम स्वराज्य 11। स्वराज्य 11 की टीम बल्लेबाजी कर रही है। स्कोर बहुत तेजी के साथ आगे नहीं बढ़ पा रहा है। आखिरी ओवर प्रगति पर है। अच्छी गेंदबाजी इस ओवर में गेंदबाज दीप लोंढे द्वारा। रनआउट का विकेट। स्कोर अब जाकर 41 रन 3 विकेट के नुकसान पर स्वराज्य 11। युवा खिलाड़ी बहुत अच्छा प्रदर्शन कर रहे हैं दीप लोंढे। मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है और डरने वालों को मिलता नहीं कुछ भी जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में जहां होता है। आता पण पुन्हा एकदा तेच घडलंय। बॅटमॅन आरामात आलाय, बॅटमॅन आरामात आलाय, अगदी आरामात आलाय। याचा फायदा कोणाला मिळणार? तो वेगाने या ठिकाणी या मैदानावरती येणं गरजेचं होतं। रेड्डी उशिरा आलेला आहे। 41 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 41 रन 3 विकेट के नुकसान पर। करंट रन रेट 11.71 का है और दीप लोंढे जबरदस्त गेंदबाजी कर रहे हैं। टीम के कप्तान लेट आए हैं बल्लेबाजी करने के लिए क्योंकि फॉर्म अच्छा नहीं चल रहा है। इस मैच में ज्यादा गेंदें नहीं आपके पास, 3 गेंदों का खेल। ये तो बार बार करते आए, या तो रिवर्स स्वीप या शफल होकर खेलना चाह रहे हैं। रेड्डी साहब आए, रेड्डी साहब चले गए। रेडी नहीं है, फॉर्म में नहीं है और इसीलिए परेशानी। विकेट गिरता बगौम। धावा एक तर आहे. म्हणजे आता दीप लोंढेवरती आपण चर्चा करतोय ना, हे षटक दीप लोंढे ने बहुत ही बेहतरीन प्रदर्शन किया। शानदार गेंदबाजी जरूर नहीं है। और रेड्डी साहब का क्या कहना, क्या कर रहे को समझ में नहीं आ रहा है। अगर आप बड़े बड़े स्ट्रोक के लिए नहीं जा रहे, मतलब वो चौके छक्के नहीं आ रहे, तो आप बेसिक क्रिकेट अच्छा खेल सकते हैं। 2 गेंदों का खेलना बाकी है। इस ओवर की अगली गेंद ये भी रिवर्स स्वीप खेल रहे हैं। प्रॉब्लम मनुष्य से बड़ा नहीं होता, मनुष्य से बड़ा करता है। इतना अच्छा प्लेटफॉर्म बना के दिया था विशाल जाधव ने, लेकिन उसका फायदा आखिरी ओवर में बल्लेबाज ने नहीं उठाया। बहुत ही खराब बल्लेबाजी। दीप लोंढे जो है ना कमबैक कर रहे, शानदार गेंदबाजी की है। नसतं कमबॅक नाही आहे. एक एक विक्रमाच्या उंबरठ्यावरती आहे. मॅडनोवर येऊ शकतो. मॅडनोवर
या षटकामध्ये एकही धाव आली नाहीये. या षटकाचा खेळ पाहिला तर एकही धाव आली नाही. मॅडन ओव्हरच्या दिशेनं शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू. मॅडन ओव्हर, मॅडन 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 थोडासा दूर राहिलाय. चेंडू जोपर्यंत जाईल स्वीपर कव्हरचा क्षेत्ररक्षक फील्ड करेल. शेवटच्या षटकाचा खेळ पाहिलाय. या षटकामध्ये दीप लोंढेनं सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलंय. या षटकामध्ये आल्या 2 धावा. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांचा खेळ संपताना